आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। पहिला दादा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो। ज्या वेळेला आपण या संघटनेची बांधणी करत असताना अनेक अडचणी आम्हाला सगळ्यांनी आल्या। त्या अडचणींना पार करून आज आम्ही 11,500 सभासद आणि टोटली 26,000 नागरिक आम्ही एकत्र एक गट्टा झालो आणि आपण ठरवलं की लढायचंही आपणच आणि जिंकायचंही आपणच। कुणाच्याही मेहरबानकीची गरज ठेवायचं नाही। त्या भूमिकेतून आम्ही आजपर्यंतची वाटचाल करत आलो। 1988 पासून मी या चळवळीमध्ये काम करतोय आणि 1998 पासून या शेतमजुराची बांधणी करायला मी सुरुवात केली। दादा खऱ्या अर्थानं या शेतमजुराची बांधणी करत असताना माझ्या वाट्याला तुम्हाला सांगतो, वयस्कर नागरिक की ज्यांना कानाला ऐकू येत नाही, ज्यांना व्यवस्थित बोलता येत नाही, अशा लोकांची संघटना बांधत असताना मला विविध प्रकारचे आजार झाले। पण खरं सांगतो, या संघटनेची एवढी मोठी बांधणी केल्यानंतर खरोखर माझा सगळा आजार पळून गेला। अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी माझ्या वाट्याला आली आणि आज खरोखर दादा मी तुम्हाला सांगतो, आम्हाला एक वेळ मुश्रीफ साहेबांनी संबोधित केलं होतं, कारण मुश्रीफ साहेबांचं त्या ठिकाणी कागदला काम होतं। पण खरं सांगतो दादा, तुम्ही 60 वर्षाच्या काळामध्ये या शेतमजूर म्हणजे काय या मुंबईला माहित नव्हतं, पण तुम्ही स्वतः आम्हाला दिल्लीला बोलवून मुंबईला बोलवून घेतला आणि खरोखर सह्याद्री अतिथीगृहावर त्या ठिकाणी आमच्या शेतमजुरांची व्यथा ऐकून घेण्यासाठी दादा बहुमल मला कमीत कमी तुम्ही 2 तास त्या ठिकाणी दिला आणि 11 सचिव तुम्ही समोर बसवला। तुमच्या बरोबर संभाजी पाटील निलंगेकर होते आणि तुम्ही स्पष्टपणाने सांगितलं अधिकाऱ्यांना खरोखर शेतमजुरांची व्यथा तुम्ही हे शासनाच्याकडनं ऐकून घ्यावं असं माझं म्हणणं आहे। आणि त्या ठिकाणी खरोखर सगळी व्यथा आपण त्या ठिकाणी मांडली आणि महामंडळ आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे आणि ते करावं म्हणून दादांच्याही लक्षात आलं। आणि खरोखर दादा मला तुम्हाला धन्यवाद द्यावा असं का वाटतंय, तर 60 वर्षाच्या काळामध्ये आमच्या गरीब लोक या निराधार लोकांच्याकडे कोण बघितलं नव्हतं। पण दादा तुम्ही खरोखर सांगतो अभ्यासू आहे आणि तुमचा अभ्यास हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी ओळखलं की दादांच्याकडे मी गेल्यानंतर दादाने मला सांगितलं की तुमचं कुठलंही काम जर असेल तर आपण शांतपणाने बसून करून घेऊया आणि आपण शांतपणाने त्यातून मार्ग काढूया। दादा आम्ही या पेन्शनच्या लोकांची कामं करत असताना आज मी खरोखर मला सांगण्याचं कौतुक वाटतंय, सांगली जिल्ह्यामध्ये देखील आपण पेन्शन केली, शाहूवाडीमध्ये केलं, पन्हाळ्यामध्ये केलं, हातकर्णामध्ये केलं। मला परवाच त्या ठिकाणी सांगावाचा आनंद वाटतोय, 1300 लोकांचे बँक पासबुक मी वाटप करून आलो शाहूवाडीला आणि 1100 पासबुक हे पन्हाळ्यामध्ये वाढवून आलो आणि त्या लोकांना आनंदाची गोष्ट मिळाली। मला आजही तिथले लोक फोन करून सांगायला आले की तुम्ही शास्त्री साहेब कुठं सांगा, आम्ही तिथं मतदान करण्यास तयार आहे। मला अजून तिकडे जायला मिळालं नाही, कारण आजचा मेळावा करण्यासाठी आपण या ठिकाणी आठवडाभर या ठिकाणी आम्ही दादांच्या प्रश्न आल्यापासून आम्ही सगळ्या लोकांच्या बरोबर पोचायचं काम केलं, लोकांना सांगायचं काम केलं आणि आज आमच्या संपूर्ण इथं सगळे जे आयाबाया जे गोळा झाले ते दादा हे संपूर्ण सगळं श्रेय दादा तुम्ही आम्हाला मुंबईला सह्याद्रीवर बैठकीवर बोलवला। खरोखर त्याचं हे भावित्व आहे आणि खरोखर आमचं भावित्व दादांच्या हातातच आहे आणि दादाने सांगितले तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये आमच्याबरोबर राहा, आम्ही तुमच्याबरोबर राहायला तयार आहे। किती दुर्दैव आहे बघा, दादांच्या मनामध्ये निर्णय आला, दादाने ठरवलं मला शेतमजूर महामंडळ करायचंच आहे, मी कसल्या परिस्थितीमध्ये ते करणारच आणि त्याच वेळेला सगळी गाडी रुळावर आल्यावर आचारसंहिता लागली आणि त्यामुळे ते काम त्या ठिकाणी थांबलं आणि मग दादाने ठरवलं, दादाने मला फोन करून सांगितलं
शासनाने तुम्ही घाबरू नका. आचारसंहिता झाल्यानंतर तुमचं पहिलं काम मी त्या ठिकाणी करणार आहे आणि खऱ्या अर्थाने या शिरोळ तालुक्यामधल्या महाराष्ट्रामधल्या या शेतमजुरांना एक मोठा न्याय मिळायचं काम, धोरणात्मक निर्णय घ्यायचं काम दादा करणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही आज एक निर्णय मोठा या ठिकाणी घ्यायचा ठरवला. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण आंदोलन करत असताना मला एक खासदाराबद्दल बोलायचं आहे. मला त्याचं नाव घ्यायची इच्छा नाही. मला एक बोलायचं आहे, काय टीकाच नाही, की 350 माझ्या आयुष्यामध्ये आंदोलन केली आणि या गरीब लोकांना घेऊन मी धुरड्यात आणि मातीत आणि सापा आणि इच्छूमध्ये 8-8 दिवस मी उपोषण केलं त्या शिरोळच्या कचेरीवर. 3 दगडाची चूल मांडून आम्ही भात आणि आमटी शिजवून त्या ठिकाणी आम्ही खाल्लं, एक उपाशी राहिलं. आम्ही सगळ्या बायका त्या ठिकाणी टाचा घासून आम्ही हे करत होतो. राजू शेट्टी आमच्यापासनं कमीत कमी 1000 वेळा माणूस त्या रस्त्यावरनं गेलाय, पण काचा वर करूनच गेला, अजिबात काच खाली घेतलं नाही आणि थांबायचं काम केलं नाही. दुर्दैव आहे तुमचं आणि आमचं, या गरिबांचं एवढं दुर्दैव आहे. तुम्हाला सांगतो, या शेतमजुरांचा शाप त्याला लागल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या शेतमजुराला खाली उतरून विचारलं पाहिजे होतं, एक तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, का बाई तू बसल्यास आमदारकीला मला तू पैसे पण दिलीस, मतदान पण दिलीस आणि आज तू का म्हणून बसल्यास, काय तहसीलदारानं तुझं काम केलं नाही, हे विचारायचं काम केलं नाही. हे महापाप राजू शेट्टी केलाय. आमचा सगळ्या श्रॅप असा आहे की तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये 100% पडणारच आहे. कारण आमच्या नादाला जो लागल तो सपल्याशिवाय राहत नाही. हे आमच्या गरीब लोकांचा शाप आहे आणि ह्या शापामुळं तुमच्या आयुष्यामध्ये आता बर्बाद व्हायची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आम्ही शिरोळमध्ये ठरवलंय सगळ्या लोकांनी, दादा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे आम्ही काय मागणी केली त्या मागणीमध्ये तुम्ही आम्हाला न्याय देणार हे आम्हाला गॅरंटी आहे. आणि म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत धैर्यशील माने यांना आम्ही धनुष्यबाणच्या चिन्हावर आपल्या संपूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये जे आपल्या शेतमजुरांची जे कष्टकऱ्यांची टीम आहे, तुम्ही एक काम करायचं आहे. सगळ्याच बायकांनी एका गावामध्ये 400-500 तुम्ही शेतमजूर आहे. मला म्हणायचं आहे, 100-150 लोक रोज तुम्ही प्रत्येकाच्या घरात फिरा, प्रत्येकाला समजावून सांगा, ज्या भाड्याला मतदान केलंय त्या भाड्याला त्याच भाड्याच्या गाडीत बसून त्याला परत गल्लीत आणायचं काम आपण करायचं आहे. आणि सांगायचं आहे लोकांना की मतदान कुठल्या पद्धतीने डोळ्यात तेल घालून मतदान करायचं आहे. मी उद्यापासून शाहूवाडीच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि तिथल्याही लोकांना जागृत करायचं काम मला करायचं आहे. तिथल्या शेतमजुरांना मला सांगायचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण सगळा या हातकर्णी मतदारसंघ आपण पिंजून काढायचा आहे आणि त्यामध्ये आपण निर्णय घ्यायचा आहे. आम्ही आता निर्णय एकाच जुटीने केलेला आहे. दादा फक्त शेतमजुरांची व्यथा तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्याबद्दल 4 गोष्ट बोलावं त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून इथं थांबलोय. तुमची आम्हाला आशा आहे तुम्ही त्याबद्दल आम्हाला ह्या ठिकाणी 2 मिनिटं बोलशील म्हणून आपण सगळेजण ह्या ठिकाणी शांतपणाने ऐकून घ्या. दादा आता 2 मिनिटं तुम्हाला बोलणार आहेत आणि मी माझ्या महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीनं या पूर्ण ह्या हातकर्णी मतदारसंघामध्ये धनुष्यबाणावर शिक्का मारण्यासाठी माझ्या शेतमजुरांचा जाहीर पाठिंबा मी या ठिकाणी घोषित करीत आहे. आणि तुमच्या बरोबर दादा मी आतापर्यंत कधी बाहेर पडलं नव्हतं, पण आजपासून मी तुमच्या बरोबर गुलाल लागू पत्र तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.